कन्या शाळा संविधान दिनानिमित्त सादर करत आहे संविधानाचे महत्त्व. मी आहे सार्वभौम राज्य. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. एखादे राज्य परकीय नियंत्रणाच्या खाली नसणे असा सार्वभौम शब्दाचा अर्थ आहे. मी आहे समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसणे, देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असणे यालाच समाजवादी राज्य असे म्हणतात. मी आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्यास सांगते. धर्मनिरपेक्षता राज्यात सर्व जातींना समान मानले जाते. मी आहे लोकशाही राज्य. लोकशाही राज्य म्हणजे लोकांना निवडून दिलेले प्रतिनिधी 5 वर्ष सरकार सांभाळते, नवीन धोरणे आखले, संविधानानुसार निर्णय घेतात. मी आहे गणराज्य. गणराज्य म्हणजे आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे की लोकांकडून निवडून करणे म्हणजे कोणतीही समाजवादी पदे घेऊन घेते. मी आहे गणराज्य. गणराज्य म्हणजे आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. मी आहे अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी प्राप्त करून देणे म्हणजे न्याय होय. मी आहे सामाजिक न्याय. लोकांमध्ये जात पात धर्मवंश यांवर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये, कारण दर्जा हा माणूस सर्व लोकांचा सारखाच असतो. मी आहे आर्थिक न्याय. प्रत्येकाला आपल्या व कुटुंबाच्या पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्यासाठी हक्क आहे. मी आहे राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे, म्हणून आपण पोट मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मत देता येते. मी आहे स्वतंत्र म्हणजे आपल्यावर जातचा कायोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण होय. विचार व अभिव्यक्ती हेच व्यक्तींचे स्वातंत्र्य आहे. मी आहे समता म्हणजे उद्देशीय भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबत समतेची हमी दिली आहे. मी आहे बंधुता असते म्हणजे आपल्या देशातील नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आपल्या मनात आत्मीयतेची भावना असणे.